दिल्लीत केशवपूर मंडीजवळ असलेल्या पाणी बोर्डाच्या एका बोरवेलमध्ये तरुण पडला होता. त्याचा मृत्यू झाला असून मृतदेह बोरवेलमधून बाहेर काढण्यात आलाय. 30 वर्षीय तरुणाची ओळख पटली नसून तो मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास बोरवेलमध्ये पडला होता. जवळपास 12 तास बचाव कार्य राबवल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला गेला. NDRF, दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दल बचाव कार्य राबवत होते. दिल्ली अग्निशमन दलाचे अधिकारी रविंदर सिंह यांनी सकाळी एक मुलगा बोरवेलमध्ये पडल्याचं म्हटलं होतं, पण बचाव कार्य राबवत असताना लहान मुलगा नसून 20 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला तरुण असल्याचं समोर आलं होतं. NDRFने बोरवेलच्या बाजूला खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढला. त्याआधी बोरवेलमध्ये दोरी टाकून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले गेले, पण त्यात यश आलं नाही. दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी सांगितलं की तरुण बोरवेलमध्ये कसा घुसला आणि तो बोरवेलमध्ये कसा पडला याची चौकशी केली जाईल. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की शनिवारी रात्री 1 वाजता कॉल आला. बोरवेलमध्ये तरुण पडल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. बोरवेलमध्ये लहान मुलगा पडल्याची माहिती समोर आली, पण बचाव कार्य करताना तो तरुण असल्याचं समजलं. जलबोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी बोरवेलमध्ये पडलेला तरुण चोरीच्या उद्देशाने आल्याचा दावा केलाय. रात्री अंधार असल्यानं तो बोरवेलमध्ये पडला असंही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. तर दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी बोरवेलमध्ये पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.